नमस्कार. जैतू जैतू हिंदुराष्ट्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपण ऐकत आहात श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन. या श्रृंखलेमध्ये आज आपण पाहूया अध्याय 26. शापमुक्त सुरोचनाचे इंद्रलोकी प्रस्थान आणि भर्तरींचा विक्रमाकडे मुक्काम. या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की गोहत्येचा दोष राहणार नाही, तसेच जन्मलेले मुलं अपत्य शत्रुतुल्य होणार नाहीत. गोरक्षजालंधर चर्पटाश्च अडभंग कानीफमचिंदराद्या चौरंगी रेवानक भरत्री संज्ञा भूम्यां बभूः नवनाथ सिद्धा. अध्याय 26. घटक पहिला. शापमुक्त सुरोचनाचे इंद्रलोकी प्रस्थान. श्री गणेशाय नमः. कमठ कुंभार सहकुटुंब प्रवास करत अवंती नगरीस आला. तेथे त्याने एका कुंभाराकडे बिराड केले. तो राजकन्या सत्यवतीचा स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ करू लागला. ती त्याची फारच लाडकी झाली होती. अशीच काही वर्षे गेली. एके दिवशी तिने मला पतीला भेटायची इच्छा आहे असे त्याला सांगितले. तेव्हा त्याने त्याच रात्री गर्दभरूपी सुरोचनाची गुप्तपणे भेट घेतली आणि म्हणाला, महाराज, सत्यवती आपल्या भेटीस आतुर झाली आहे. आता तुम्ही दोघांनी सुखाने संसार करावा. ते ऐकून तो म्हणाला, तुझे म्हणणे बरोबर आहे. तू मला सत्यवती मिळवून दिलीस आणि आम्हा दोघांचा सांभाळही करत आहेस. हे तुझे माझ्यावर मोठेच उपकार आहेत. मी सत्यवतीशी राक्षस विवाह करून तिचा स्वीकार करीन, पण लोकांमध्ये बोबाटा नको म्हणून सर्व काही गुप्तपणे व्हावे असे मला वाटते. त्यावर तो म्हणाला, महाराज, माझ्या मनात एक शंका आहे. कृपया तिचे निरसन करा. आपण पशुदेहधारी आहात आणि सत्यवती मनुजदेही आहे. तुमची जोडी कशी काय जमणार? तो म्हणाला, त्याची काळजी करू नकोस. तिला ऋतुकाळ प्राप्त झाल्यावर 4 दिवसांनी मी गंधर्व रूपात प्रकट होऊन तिची इच्छा पुरवीन. ते ऐकून त्याला खूप बरे वाटले. ही शुभ वार्ता त्याने सत्यवतीला सांगितली. तेव्हा तिलाही आनंद झाला. मध्यंतरी काही दिवस गेले. सत्यवतीला आपला पती कसा आहे ते पाहण्याची उत्कंठा लागली होती. पुढे तिला ऋतुकाळ आल्यावर 4थ्या दिवशी रात्री कमठाने सुरोचनाची भेट घेऊन तिला दर्शन देण्याची विनंती केली. तेव्हा त्याने गर्दभ रूप टाकून दिव्य गंधर्व रूप धारण केले. ते अत्यंत देखणे आणि सूर्यासारखे तेजस्वी रूप पाहून त्याला अत्यानंद झाला. त्याला स्वतःच्या भाग्याचा हेवा वाटला आणि सत्यवतीच्या पुण्याईचेही कौतुक वाटले. त्याने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि म्हणाला, हे गंधर्व, तुमचा प्रताप, सामर्थ्य व अधिकार न जाणता एक सामान्य गर्दभ समजून मी तुम्हाला कष्ट दिले, तुमच्यावर ओझी लादली, तुमच्या पाठीवर बसून हिंडलो. त्या निर्दयी वर्तनाबद्दल मोठ्या मनाने मला क्षमा करा. पण सुरोचनाच्या मनात त्याच्याविषयी जराही द्वेष नव्हता. उलट त्याने कार्यसिद्धीसाठी मदत केली म्हणून आदरच होता. त्याने त्याला क्षमा केली. मग त्यानेही त्याला आदराने घरात नेले. त्याची षोडशोपचारे पूजा केली व सत्यवतीला त्याच्या स्वाधीन करून तो निघून गेला. आता त्या एकांतात ती दोघेच होती. सुरोचनाचे दिव्य रूप पाहून सत्यवतीस धन्य धन्य वाटत होते. तिने त्याला नमस्कार केला. त्याला पंचारतीने ओवाळले. त्याने असुर विवाह करून तिचा पत्नी म्हणून स्वीकार केला. मग त्या दोघांचे मिलन झाले. त्यावेळी एकमेकांशी गुजगोष्टी करताना त्याने तिला आपला पूर्ववृत्तांत सांगितला आणि म्हणाला, सत्यवती, माझ्यापासून तुला एक महापराक्रमी, उदार, धार्मिक आणि बहुगुणी पुत्र होईल. सम्राट विक्रम या नावाने त्याची दिगंतात कीर्ती होईल. तो शककर्ता म्हणून ओळखला जाईल. त्याच्या जन्मानंतर मी तुझ्या ऋणातून आणि इंद्रशापातून मुक्त होऊन गंधर्वलोकी जाईन. आपला पुत्र तुला सुखी ठेवेल, तेव्हा चिंता करू नकोस. अशा प्रकारे त्या दोघांनी ती रात्र एकमेकांच्या सहवासात आनंदाने घालवली. तिची मनोकामना पूर्ण केल्यावर तो पुनश्च अंगणात गेला आणि गर्दभ रूप धारण करून राहिला. काही दिवस गेले. सत्यवती गर्भवती राहिली. तिला गरोदर पाहून गावकऱ्यांच्या मनात संशय उत्पन्न झाला. त्यांनी कमठाला अनेक प्रश्न विचारले. तेव्हा सत्यवती ही माझी मुलगी असून मी तिला बाळंतपणासाठी माहेरी आणली आहे असे सांगून त्याने त्यांची तोंडे बंद केली. 9 मास पूर्ण होताच ती प्रसूत झाली. तिने एका सुंदर पुत्राला जन्म दिला. 12व्या दिवशी थाटात बारसे करून कमठाने त्याचे नाव विक्रम असे ठेवले. त्या रात्री सुरोचनाने पुन्हा गंधर्व रूप घेतले आणि घरात गेला. सत्यवतीने त्या बाळाला त्याच्याकडे दिले.
तेव्हा त्याचे हृदय भरून आले. त्याने अधीरतेने त्याचे मुख पाहिले आणि हृदयाशी धरून प्रेमाने मुके मुके घेतले. आता तो शापमुक्त झाला होता. इंद्राने आपला सारथी मातली यास दिव्य विमान देऊन पाठवले. त्याने त्याची भेट घेऊन त्याला स्वर्गात चालण्याची विनंती केली. तेव्हा त्यानेही पुत्रमोह आवरला. विक्रमाला सत्यवतीकडे दिले आणि म्हणाला, मी तुझा निरोप घेतो. आता या बाळाची तू नीट काळजी घे. ते ऐकून ती रडू लागली. म्हणाली, प्राणनाथ, मला व बाळाला टाकून निघालात, पण तुम्ही गेल्यावर मी कोणाकडे पाहू? अहो, जी सर्व सुखांचा त्याग करून तुमच्यासाठी येथपर्यंत आली, तिला तुमच्या वियोगाने काय दुःख होईल याचा थोडासा तरी विचार करा. माझे ऐका, जाण्याचा विचार सोडून द्या. त्यावेळी तिच्या रुदनाने सुरोचनही गहिवरला. त्याने तिला आलिंगन दिले, स्वहस्ते तिचे डोळे पुसले आणि म्हणाला, सत्यवती, रडू नकोस. आज मी शापमुक्त झालो ही केवढी आनंदाची गोष्ट आहे आणि मी येथून गेलो तरी तुझाच असणार आहे. त्यामुळे तू ज्या ज्यावेळी माझे स्मरण करशील त्या त्यावेळी मी तुझ्याकडे येणार आहे. म्हणून आता हसून निरोप दे. अशा प्रकारे त्याने मोठ्या मुश्किलीने तिचे सांत्वन केले. मग कमठाची भेट घेऊन त्याला त्या दोघांची काळजी घेण्यास सांगितले आणि सर्वांचा निरोप घेऊन विमानात बसला. मातलीने त्याला इंद्रलोकी नेले. घटक दुसरा, भर्तरींचा विक्रमाकडे मुक्काम. सुरोचन निजलोकात गेल्यावर सत्यवतीने मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले. ती विक्रमाचे संगोपन करू लागली. कमठही तिची काळजी घेत होता. लहानपणी विक्रमाला खेळण्याची खूप आवड होती. राजा होऊन रुबाबात वावरणे, लुटूपुटूच्या लढाया करणे हे त्याचे आवडीचे खेळ होते. हळूहळू त्याने घोड्यावर बसणे, शस्त्र चालवणे अशा क्षत्रियांना आवश्यक सर्व विद्या आत्मसात केल्या. त्याच्या हुशारीमुळे तो सर्वांच्या ओळखीचा झाला होता. तो 16 वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या परिचित राजसेवकांनी राजाला सांगून त्याला ग्रामरक्षकाचे काम मिळवून दिले. तो वेशीवर आणि चौक्यांवर पहारे द्यायचा आणि आसपासच्या परिसरात हिंडून सर्व काही ठीक आहे ना याची खात्री करून घ्यायचा. अशाच एका रात्री वेशी बाहेर फेरफटका मारायला गेला असताना त्याने धर्मशाळेतील व्यापाऱ्यांचे व भर्तरींचे बोलणे गुप्तपणे ऐकले होते आणि त्या सर्वांनी सावध राहून चोरांना कसे पिटाळून लावले हेही त्याने प्रत्यक्ष पाहिले होते. म्हणून नंतरच्या संभाषणात भर्तरींच्या मुखातून उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या राक्षसाला मारून जो त्याच्या रक्ताचा टिळा स्वतःच्या कपाळावर आणि नगरद्वारावर लावेल तो राजा होईल असे भाकीत ऐकून तो त्वरेने अरण्यात गेला. त्या राक्षसाजवळ 4 रत्ने आहेत असेही त्याला कळले होते. तो पार्वतींच्या शापाने राक्षस झालेला चित्रमा गंधर्व होता आणि शंकरांच्या उशापानुसार त्याला ठार मारून शापमुक्त करणारा विक्रम त्याच्या रोखाने निघाला होता. चित्रमा गंधर्वास राक्षस देह प्राप्त झालेला असला तरी त्यावेळी तो मनुष्य रूपात प्रवास करत होता. विक्रमाने त्याला गाठले आणि तलवारीचा घाव घालून क्षणात ठार केले. मरताना मानव स्वरूप टाकून तो राक्षस झाला होता. त्याने त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या भाळी लावला आणि एक वस्त्र त्याच्या रक्तात भिजवून घेतले. राक्षस देह पडल्याने चित्रमा गंधर्व शापमुक्त झाला. त्याने पूर्वरूपात प्रकट होऊन विक्रमाला नमस्कार केला. त्याला आपली हकीकत सांगितली आणि त्याचे आभार मानले. तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले. त्यात बसून तो स्वर्गलोकी गेला. इकडे विक्रमाने त्या राक्षसाचे प्रेत तपासले तेव्हा त्याला त्याच्या मुठीत 3 चिंतामणी आणि एक अतिशय अद्भुत रत्न अशी 4 दिव्य रत्ने सापडली. अशा प्रकारे भर्तरींच्या वचनाची प्रचिती येताच त्याच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम उत्पन्न झाले. ते समवयस्क असले तरी निश्चितच अवतारी महात्मा असावेत अशी त्याची खात्रीच पटली. मग त्यांच्या संगतीने आपले कल्याणच होईल असा विचार करून तो प्रथम नगरवेशीवर गेला. तेथील प्रवेशद्वारावर त्या राक्षसाच्या रक्ताचा टिळा लावला आणि तेथून व्यापारी ज्या धर्मशाळेत उतरले होते तेथे गेला. त्याने त्यांना आपली ओळख सांगितली आणि गप्पा मारण्यासाठी तेथेच भर्तरींच्या शेजारी बसला. इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यावर त्याने व्यापाऱ्यांना हेतू पुरस्सर विचारले, तुम्ही सर्वांनी चोरांना चोप देऊन पिटाळून लावलेत त्यावेळचा गोंधळ मला चौकीवर ऐकू आला. शर्थ आहे तुमच्या धैर्याची, पण ते लुटण्यासाठी येणार आहेत हे तुम्हाला आधीच कसे समजले?
ती युक्ती मला कळली तर भविष्यात त्यांचा बंदोबस्त करणे सोपे जाईल. तेव्हा त्यांनी हे सर्व भर्तरींमुळे शक्य झाल्याचे स्पष्ट केले. ते कळल्यावर त्याने प्रशंसोद्गार काढून त्यांच्याशी सलगी केली आणि सर्वांचा निरोप घेऊन नगराकडे निघाला. वाटेमध्ये त्याच्या मनात भर्तरींना येथेच ठेवून घेण्यासाठी काय करावे हा एकच विचार घोळत होता. पहाटेची वेळ होती. विक्रम चालत चालत पहारे चौकीपाशी आला. तेवढ्यात त्याला जकात वसूल करणारा एक ओळखीचा अधिकारी दिसला. तो प्रातर्विधीसाठी जात होता. त्याने त्याला थांबवले आणि म्हणाला, मित्रा, गावाबाहेर धर्मशाळेत काही व्यापारी आले आहेत. त्यात माझे भाऊ आहेत. त्यांचे नाव भर्तरी. ते व्यापाराच्या निमित्ताने घरदार सोडून भटकत असतात. त्यांना थांबवणे गरजेचे आहे. म्हणून ज्या व्यापाऱ्यांकडून काहीही घेऊ नकोस आणि त्यांची जी काही जकात होईल तिच्या तिप्पट रक्कम मी भरीन. त्या जकात माफीच्या बदल्यात तू भर्तरींना ठेवून घे. ही युक्ती कामी आली. द्रव्य प्राप्तीच्या लोभाने त्याने ते काम करण्याची तयारी दाखवली. कचेरीत गेल्यावर जकातदाराने शिपाई धाडून त्या व्यापाऱ्यांना बोलावून घेतले. तेथे मालाची यादी करून त्यांना जकातीची रक्कम सांगितली. मग त्यांच्याकडे भर्तरींची चौकशी केली आणि त्यांना भेटण्यासाठी बोलावले. त्यावेळी त्यांचे तेजस्वी रूप पाहून त्याला हे कोणीतरी अलौकिक पुरुष आहेत असेच वाटले आणि त्यांचे व्यापाऱ्यांबरोबर गावगाव हिंडणे बरोबर नाही असे त्याचे मनत्व त्याला सांगू लागले. त्याने त्यांच्या प्रमुखाला एकांतात नेले आणि म्हणाला, मी तुम्हाला जकातीची रक्कम माफ करतो आणि त्या बदल्यात या भर्तरींना काही दिवस माझ्याकडे ठेवून घेतो. मी यांची व्यवस्थित काळजी घेईन. तेव्हा या व्यवहारात आपला फायदाच आहे हे लक्षात घेऊन त्याने भर्तरींना त्यांच्या स्वाधीन केले आणि म्हणाला, या नगरातून आपली जुनी थकबाकी येणे बाकी आहे. कोणाकडून किती वसुली करायची ती या जकात्यास ठाऊक आहे. तुम्ही येथे राहून ती वसुली करा. तो डाव त्यांच्या लक्षात आला नाही. त्याचे म्हणणे मान्य करून त्यांनी तेथेच राहण्याचे कबूल केले. त्यानंतर आपला कार्यभाग साधून ते व्यापारी अन्य गावी निघून गेले. जकातदाराने विक्रमास आडबाजूला बोलावून काम झाल्याचे सांगितले आणि जकातीच्या रकमेचा आकडा सांगून पैशांची मागणी केली. तेव्हा तो म्हणाला, मित्रा, माझ्या बंधूंना मिळवून देण्यात तुझी मोलाची कामगिरी आहे आणि हे तुझे उपकार कधीही भेटणारे नाहीत. पण सध्या तू मागतोस तेवढी रक्कम माझ्याकडे नसल्यामुळे हे रत्न तारण म्हणून तुझ्याकडे ठेव. ठरल्याप्रमाणे तुला सर्व पैसे दिल्यावरच मी हे घेऊन जाईन. त्याने त्याच्याकडील 4 रत्नांपैकी एक रत्न त्याला दिले. ते पाहून तो खूप खुश झाला. त्यानंतर भर्तरींना घेऊन विक्रम आपल्या घरी गेला. तेथे सत्यवतीला त्यांचा सर्व वृत्तांत सांगितला आणि म्हणाला, आई, भर्तरी अनाथ आहेत, गुणी आहेत, महात्मा आहेत. म्हणून मी यांना आपल्या घरी आणले आहे. यांच्या अंगी असामान्य सामर्थ्य आहे. पण त्याविषयी मी नंतर कधीतरी सांगेन. सध्या यांना आपल्याकडेच ठेवावे अशी माझी इच्छा आहे. मी यांना माझा मोठा भाऊच मानले आहे. म्हणून तूही यांच्यावर माझ्यावर करतेस त्याहीपेक्षा जास्त प्रेम कर. त्यावेळी विक्रमाला सख्खे भावंड नाही हे लक्षात घेऊन तिनेही त्याला आनंदाने संमती दिली. अशा प्रकारे भर्तरी विक्रमाच्या घरी राहू लागले. कालांतराने परस्पर सहवासात राहून त्या तिघांमधील प्रेम इतके दृढ झाले की ते दोघे सख्खे भाऊच आहेत असेच सर्वांना वाटू लागले. अध्याय 26 समाप्त.